जय भारतीय संविधान DS हायस्कूल भुसावळ येथील शिक्षिका सीमा भारंबे मॅडम ह्या एक चांगल्या प्रकारे चांगलं लिखाण करतात आणि आकस्मिकरित्या त्यांच्या मुखावाटे ओव्या बाहेर पडतात आणि त्यांनी एक चांगल्या प्रकारचं या भुसावळ शहरामध्ये नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये त्यांचा एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे आणि त्यांनी खडतर असा प्रवास केलेला आहे. त्या प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. भारंबे मॅडम, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. मॅडम, आपलं नाव हे एक चांगल्या प्रकारचं प्रचलित आहे. भुसावळच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा एक लौकिक आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आपण लिखाण केलेले आहे. काव्यसंग्रह प्रकाशित झालेला, आपला कादंबरी प्रकाशित झालेली आहे. मोगऱ्याची फुले आणि लढा ही जी कादंबरी आपण लिहिलेली आहे हे याचं चित्रण कसं केलेलं आहे आपण आणि आपण या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे चित्रण करून तुम्ही एक याच्या माध्यमातून संदेश काय देऊ इच्छिता आणि नवोदित जे कवयित्री वगैरे आहेत, लेखक आहेत, कवयित्री आहेत, त्यांना आपण मॅसेज काय देऊ इच्छिता, काय सांगा? माझं जे काही लिखाण आहे ते सगळं सामाजिक विषयांवर आहे. म्हणजे समाजातले जे प्रश्न मला दिसतात किंवा मला जे मनाला वाटतं ते मी लिहिते आणि त्याच्यातून वाचकांनाच प्रेरित करते की तुम्ही याची उत्तरं शोधा. तर त्यामुळे ते तसं प्रसिद्ध झालं आहे आणि नवोदित जे लेखक कवी आहेत त्यांना मी संदेश लिहत राहा, आपल्या मनाला जे वाटलं ते लिहा आणि ते इतरांच्या पुढे आणा, म्हणजे त्याच्यातून तुम्हालाही प्रेरणा मिळेल आणि इतरांनाही काहीतरी संतोष मिळेल. मॅडम, आपण एक चांगल्या प्रकारे लिखाण केलेलं आहे आणि आपल्या भुसावळचे जे नगराध्यक्ष आहे गायत्री बंगाले यांनी आपल्याला एक साहित्यिक वारसा म्हणून आपल्याला एक सबूत दिला आहे आणि एक चांगल्या प्रकारचा दर्जा दिलेला आहे. तर आपण एक या कवयित्री, आपण एक उत्तम दर्जाची अशा कवयित्री आहे, लेखिका. तर याचं एक चांगल्या प्रकारे आपलं आता याच्या पुढील फ्युचरमध्ये आपले संकल्प काय राहणार आहे, विजन काय राहणार आहे, काय सांगा? मी आपल्या ज्या भुसावळ नगराध्यक्ष आहेत गायत्री बंगाळे, मी यांचे आभार मानते की त्यांनी आणि त्यांचे मार्गदर्शक जे आहेत प्राध्यापक उत्तम सोनवणे सर यांनी ही संकल्पना मला सांगितली मराठी दिनाच्या दिवशी 27 फेब्रुवारीला. आणि ही परदेशातली संकल्पना आहे की परदेशामध्ये जेव्हा एखादा कलावंत किंवा साहित्यिक जिथे राहतो तिथे एक निळ्या फिक असलं, निळ्या रंगाचं एक पाटी लावली जाते, त्याच्या घराला साहित्यिक वारसा किंवा सांस्कृतिक वारसा असं एक नाव दिलं जातं. तर ती संकल्पना त्यांनी या भुसावळ शहरात राबवली आणि त्याची सुरुवात माझ्यापासून त्यांनी केली. त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि माझं तर पुढचं असं आहे की मी महिलांच्याच प्रश्नांवरती जास्त फोकस करते. महिला कैद्यांवरती मी लिहिते आहे, महिला कैद्यांवर मी लिहिणार आहे आणि हिनीच राखेतून भरारी या माझ्या कादंबरीत देखील एक अतिशय सामान्य स्त्रीची ती कादंबरी आहे की तिच्या वाटेला आलेलं एक सामान्य जीवन आणि त्याच्यातून तिने मारलेली उंच भरारी. तर अशा पद्धतीचं ते आहे आणि पुढे जाऊनही स्त्रियांसाठीच लिखाण करणार आणि त्यांच्याच प्रश्नावरती बोलणार. एक मॅडम, अजून एक प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की नवोदित ते कवी लेखक आहेत, त्यांना आपण त्यांना आव्हान काय करणार, काय सांगा? नवोदित जे लेखक कवी आहेत त्यांना मी हेच सांगेल की जे काही सामाजिक प्रश्न आहेत त्याच्यावर जर लिहिलं तर त्याच्यावरती फोकस होईल संपूर्ण समाजाचा आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकाची प्रतिभा जी आहे ती कामी येईल. कारण प्रत्येकाचं व्हिजन वेगळा असतो, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याच्यातून जर वेगवेगळे जर मार्ग आपल्याला शोधता आले तर त्यांनी त्या दृष्टीने लिहावं. मॅडम, मागील काही दिवसामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आलेला आहे. तर या निमित्ताने आपण स्त्रियांना आपण मेसेज काय, संदेश काय देऊ इच्छिता? जागतिक महिला दिनानिमित्त मी स्त्रियांनाही सांगू इच्छिते की आपल्या वाट्याला कोणतीही परिस्थिती आली तरी ती स्वाभिमानाने आणि स्वावलंबनाने त्याला तोंड दिलं पाहिजे. काही स्त्रिया खूप घाबरून जातात, माघार घेतात आणि आता तर असं झालं आहे की स्त्रियांच्या बाजूने सामाजिक एक पाठिंबाही त्यांना मिळतो, कायद्याचंही भरपूर त्यांना आहेच, म्हणजे कव्हर आहेच. आणि पण त्या कायद्याचा दुरुपयोग न करता आपल्या प्रगतीसाठी, आपले प्रश्न सोडवण्यासाठी जर उपयोग केला तर आपल्याला कोणीही आपल्या प्रगतीपासून थांबवू शकणार नाही. मॅडम, एक चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी संस्थेविषयी माहिती दिलेली आहे. पण अजून एक प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की जे न देखे रवी ते देखे कमी, अशा प्रकारे
म्हटलेलं आहे आणि बहिणाबाईंनी सुद्धा म्हटलेलं आहे की एक धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली, धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली, वरे पसरली माती जशी शाल पांघरली. आणि एक अडाणी बहिणाबाई चौधरी यांच्या मुखावाटे आकस्मिकरित्या पोळ्या बाहेर पडायच्या आणि आपण एक भुसावळ शहराचा एक मान सन्मान आहे आणि एक आम्हाला गर्व आहे की आपण एक कवयित्री आहात आणि आपल्या नावाचं एक आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपल्या नावाचं एक नावलौकिक आहे. आपण इथपर्यंत जी मजल मारलेली आहे, ताई आपण इथपर्यंत जी मजल मारलेली आहे याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? माझ्या या साहित्यिक प्रवासाला तर मी क्रेडिट दिली माझे 2 दिवंगत सहकारी आहेत, के नेते सर आणि डी लाटे सर. कारण मी वक्तृत्वात होते. लेखन मी करायचे वक्तृत्वासाठी किंवा भाषणासाठी, पण त्या लेखनाचा संग्रह करण्याचं कधी माझ्या मनात नव्हतं आलं. माझी कविता वाचून माझ्या सहकाऱ्यांनी मला प्रेरित केलं की बाई याचा संग्रह कर आणि आम्ही हे प्रकाशित करू. माझी परिस्थिती अशी होती की मला इकडे तिकडे पाहायला वेळ नव्हता. माझे यजमान बेडवर होते, लहान मुलं होती. तर त्याच माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या त्या संग्रहित केलेल्या कवितांचं प्रकाशन केलं. त्यांनीच तो प्रकाशन कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनी ते घडवून आणलं, त्यांनी ते समाजासमोर आणलं. त्यानंतर समाजातील चांगल्या चांगल्या लोकांनी मला प्रोत्साहन दिलं, गौरव केला, कौतुक केलं आणि मग त्यातून मला अजून अजून प्रेरणा मिळत गेली आणि हा साहित्य प्रवास सुरू झाला. मॅडम आपल्याला याच्या आधी कोणते पुरस्कार मिळालेले आहे, काय सांगा? मला लढा या कादंबरीसाठी स्वर्गीय बाबासाहेब केनारकडे यांचा राज्यस्तरीयचा पुरस्कार मिळालेला आहे. नाशिकचे 2 पुरस्कार मला मिळालेले आहेत. साहित्य गौरव आणि एक अजून आहे, मला पटकन नाव आठवत नाही. त्याच्यानंतर विवेकानंद प्रतिष्ठान पुण्याचा पुरस्कार मिळाला आहे. चंद्रग्रहण हा कथासंग्रह माझा खूप गाजला आहे, त्याला अनेक पुरस्कार मिळाले. आणि मी जे चरित्र लेखन केलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे, आजही आहे. 2018 जेव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचं अवलोकन झालं त्यावेळेला त्या वर्षी ते पुस्तक प्रकाशित झालं, तर त्या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे आजही. आणि माझ्या काव्यसंग्रह खूप आवडीने वाचले जातात. एका काव्यसंग्रहाचे 2 आवृत्त्या झालेल्या आहेत, 2 कथासंग्रह आहेत, कुफेतील वाट कादंबरी आहे लढा आणि आता पुढची कादंबरी आहे फिनिक्स राखीतून लढा. मॅडम बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे की अरे ज्योतिषा माझं भविष्य नको पाहू, माझ्या दैव म्हणे काही माझ्या दारी नको येऊ. अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं त्यांचं सुद्धा त्यांच्यामध्ये प्रतिभावंत एक लक्षण होतं त्यांच्यामध्ये आणि एक आकस्मिकरित्या त्यांच्या मुखावाटे गोळ्या बाहेर पडायच्या आणि आपण त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण एक आपलं एक नाव रोशन करताय आणि एक आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते.